तुम्हाला खोट वाटेल म्हणजे मनीषा मॅम म्हणजे येत होतो ना मी, मला पॉडकास्ट नको कर वाटत होतं. तुम्हाला म्हणलं होतं नका करू, मला असं कोणतरी थांबवतंय असं वाटतंय. आणि सर ओके आहात का तुम्ही? सर 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 कॅमेरा बंद करा रे, कॅमेरा बंद करा, नंतर बोलूयात आपण या विषयावर. सर जय महाकाल मित्रांनो, मी मनीषा कराड तुम्हा सर्वांचं आपल्या स्टोरी ऑफ डार्कनेस मध्ये स्वागत करते. आज आपल्याकडे जे गेस्ट आलेले आहेत ते महाराष्ट्राचे नंबर 1 मॅजिशियन आहेत. त्यांचं नाव आहे अनिकेत महाडिक. सर तुमच्याबद्दल छोटासा इंट्रो देता का आपल्या प्रेक्षकांना? हो, तुम्ही म्हटले होते ते तुझ्या लाईफ मध्ये काय प्रकार घडलेत. यस सर. ते तू शेअर करतोस का? तू म्हटलं होतं त्याप्रमाणे. यस. त्यानुसार तुम्ही मला बोलवलंय ना इथे. यस सर. हो हो. आता मी जे सांगणार आहे ना ते तू पूर्ण ऐका. म्हणजे त्या दिवशी तुम्हाला बोलत होतो, थोडक्यात काय सांगितलं होतं, पण पूर्ण स्टोरी काय झाली ती सांगितली नाही तुम्हाला. बरोबर, आपण कॉलवर बोललो होतो याबद्दल. तुम्हाला व्हॉट्सअप केला होता की माझ्या लाईफ मध्ये पण असं झालंय. येस सर, आपल्या स्टोरी ऑफ डार्कनेस चॅनलला तुम्ही कनेक्ट केलं होतं आणि त्यात तुम्ही स्टोरी सांगितली पण पूर्ण नव्हती सांगितली. पूर्ण नव्हती झाली. म्हणजे कसं फोनवरती आपलं बोलता नाही, कदाचित मला वाटतं इथं योग्य पद्धतीने तुम्हाला व्यवस्थित सांगता येईल मला. येस सर. हो. आता मी जे सांगणार आहे ना तुम्हाला, बघा प्रत्येकाचे आपले आपले विचार असतात. त्यानुसार प्रत्येक जण आपले आपले अनुभव सांगत असतो. पण हे जे माझ्यासोबत झालंय ना, मी असा व्यक्ती आहे की मी अंधश्रद्धेला कुठल्याही प्रकारे थारा देत नाही. कारण मी एक स्वतः मॅजिशियन आहे, एक प्रोफेशनल मॅजिशियन. एक माझं महाराष्ट्रात इंडियामध्ये माझं नाव आहे. हा सर, मी ते पाहिलं होतं तुमचं. महाराष्ट्रात तुम्ही नंबर 1 पोझिशनला आहात. आणि जेव्हा तुमचं माझ्याकडे आलं मेसेज, मग मी जस्ट विचार केला की असं पण होऊ शकतं का. सो मला एक्साइटमेंट झाली की सरांची नेमकी स्टोरी काय ती आपण ऐकली पाहिजे. मी सांगतो. आता कसं आहे, आता 2025 चालू आहे बरोबर का नाही? म्हणजे थोडक्यात डिसेंबरचा महिना चालू आहे, आपण शूट करतोय तो. आता 2025 म्हणजे 1 वर्ष अगोदर, एक 5व्या महिन्यामध्ये माझ्यासोबत काही असं घडल्या होत्या गोष्टी. पहिली गोष्ट, मी अंधश्रद्धेला महत्व देत नाही. देवावरती खूप श्रद्धा आहे. जादू वगैरेच्या नावाखाली भरपूर जणांनी फसवलेलं आहे. ते मी पुढे सांगालच मी काय झालंय माझ्यासोबत. ओके. तर काय झालं होतं 5व्या महिन्यामध्ये, आता तारीख मी एक्झॅक्ट सांगू नाही शकत, म्हणजे महिना अखेरच होती असं सांगतो मी थोडक्यात. कारण मला तिथून काम येतात ना, ते महिन्याखेरच्या वेळेसच ते काम आलं होतं. विक्रांत सर नाव आहे त्यांचं, इव्हेंट ऑर्गनायझर आहेत भोरचे. जर भोरमध्ये कोण राहत असेल, व्हिडिओ बघतात इथे, तर त्यांना माहित असेल विक्रांत सर. डेकोरेशन आहे त्यांचं, हॉटेल आहे तिथं. राजवाडा आहे मोठा, नाही का? राजवाडा म्हणजे तिथं कार्यक्रम वगैरे होतात. ठीक आहे. तर त्यांचं काम आलं होतं 2024ला 5व्या महिन्यामध्ये. महिना अखेरची तारीख होती. एक्झॅक्ट तारीख नाही लक्षात येत, कारण माझ्यासोबत इतके काही प्रसंग त्यावेळेस घडलेत ना, त्यामुळे माझं तेव्हापासून अजून पण मनामध्ये थोडी भीती आहे थोडी. आता काय प्रॉब्लेम नाही. पण आता कसं आहे माहितीये का, म्हणजे मी जिथं भोरला जायच्या अगोदर काय झालं होतं हे मी सांगणार आहे. आमची तर 3 दिवस पाणी गेलं होतं. 3 दिवस पूर्ण. म्हणजे सर तुम्ही जे घरी तुमचं आता राहत्या घरात इथलं सांगतायत का पाणी गेल्याचं? हो, मी जिथं राहतो ना आता तिथल्या घरी. आणि आमच्या घरापासून एक 3 किलोमीटर वरती मशानभूमी आहे. ओके. काय जण म्हणतात की तू जिथं राहतोयस ना तिथं पण एक थोडक्यात नाही का मशानभूमी होती. म्हणजे तिथं माणसांना जाळायचे, पुरायचे. म्हणजे आता इतकं काय मला माहित नाही, पण म्हणायचे जाळायचे, पुरायचे. म्हणजे थोडक्यात म्हणजे तिथं मशानभूमीच आपण म्हणू शकतो, नाही का? त्या पद्धतीचं व्हायचं. तर काय झालं माहिती का, मी 3 दिवस पाणी जाणार होतं आणि हे आम्हाला कळलं नाही. मग असं पाणी भरून वगैरे नव्हतं ठेवलेलं घरामध्ये. तर त्याच्यानंतर काय झालं, पहिल्या दिवशी थोडेसे हाल झाले. ओके. ठीक आहे. पहिल्या दिवशी कसं तरी काटकसरीने इथून तिथून पाणी आम्ही मागितलं आणि भरलं. आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ पण केली नव्हती. हो. आणि कसं आहे, आता मशानभूमी म्हटल्यानंतर तिथं मेलेले जे असतात ना, शव असतात ना, ते तिथं जाळण्यासाठी आणत असतात. मशानभूमी किंवा असं कोण वारलं, माझे नाना देखील वारले होते ना, तेव्हा मी त्यांच्या अंत्यसंस्काराला मी गेलो नव्हतो. इतकं प्रचंड घाबरलो होतो. माझी एक सवय,
एखादा व्यक्ती आपल्या मनात बसला ना आणि त्यासोबत काही चुकीचं घडलं, म्हणजे जसं की माझे नाना होते ना, माझ्या नानाने माझं इतकं जमायचं ना, खूप जमायचं. आमच्या दोघांचे विचार चांगले असायचे. कधी कधी म्हणतात की नाना म्हणजे नाही का सेम नानावर सारखा येऊ, म्हणजे नाना म्हणजे आजोबा म्हणतोय मी, म्हणजे माझे आजोबा आहेत ते. तुमच्या मम्मीचे की पप्पांच्या घरचे? पप्पांचे. ओके. पप्पांचे आजोबा. आई वडिलांचे म्हणजे आई वडिलांचे नंतर ते आई होती ना, आई त्यांचे आई वडील नाहीयेत, लहानपणीच वारले, पण वडिलांचे आजोबा होते. म्हणजे प्रचंड प्रेम. आणि तिथं वारले होते आणि त्याच्यानंतर काही दिवसांनी ते पाणी वगैरे गेलं आमच्या घरचं. पाणी गेल्यानंतर पहिल्या दिवशी काढलं, दुसऱ्या दिवशी स्मशानभूमीवरती गेलो पाणी आणण्यासाठी. सर एक क्वेश्चन आहे की तुम्ही स्मशानभूमीतून पाणी का आणायला गेले? म्हणजे तिथे आजूबाजूला पाणीच नव्हतं ना. आता कसं आहे, पिण्याचं पाणी 60 रुपयाला एक कॅन भेटतो. आमची इथं वॉटर सप्लाय आहे, तिथून कॅन घेतो, पाणी ते आणू शकतो. पण कपडे धुण्यासाठी आपण ओके डेली यूज साठी डेली यूज साठी आपण कॅनच्या कॅन आणू नाही शकत ना. माझ्या घरच्यांनी पर्याय घेतला आणि की स्मशानभूमीतून जवळ आहे, सगळी लोक तिथून पाणी घेतात. मी म्हटलं ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, तिथून पाणी घेतात असेल तर आपण पण जाऊ. तिथे विहीर वगैरे होती का? हो. नाही, विहीर नव्हती तिथे, ऍक्च्युली नळ आहे. बिबवेवाडीची स्मशानभूमी असं म्हटलं जातं त्याला, बिबवेवाडीची स्मशानभूमी. म्हणजे पुण्यातच आहे. हो, तिथं जेवढे पण अप्पर पासून ते कात्रज पर्यंत, कात्रज स्वारगेट पर्यंत जाळण्यासाठी तिथं आणतात सगळे. आणि काय होतं तिथं पाणी सगळे भरत होते, आम्ही पण पाणी घेतलं आणि तिथे एक मुर्दा जळत होता. दुसऱ्या दिवशी पण मुर्दा जळत होता. आणि म्हणजे हे सगळं बघून असं थोडी भीती वाटत होती मला. पण मी आता पुढे सांगणार आहे की मी माझ्या मनामध्ये असं भूत वगैरे विषय भीती नव्हती. ती भीती कशी निर्माण झाली नाही का सांगणार आहे मी. तर आता काय माहितीये का, पाणी आणलं, घरी ठेवलं, दुसऱ्या दिवशी पण मुर्दा वगैरे जळत होता नाही का, ते बघित होतं. थोडं मनामध्ये भीती होती, असं वाटतं ना, वाईट वाटतं जळतंय आणि आपण तिथं पाणी घेतोय, कोणाला भीती नाही वाटणार, बरोबर आहे, नॉर्मलच आहे. तर पाणी आणलं, असं करून 2 दिवस पाणी आणलं. तिसऱ्या दिवशी काय झालं, झोपलो मी. आता आमचं वरती खाली घर आहे ना, तर टेरिस पण आहे वरती. तर खालच्या घरात झोपलो, वरच्या घरात आमचे भाड्याने द्यायचो आम्ही. तर खाली झोपलो, सिलेंडरचा आवाज आला थोडासा असा. जेव्हा सिलेंडर आपण असं करतो माहिती ना, तेव्हा कसा ठाक 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 तसा आवाज आला. थोडं जागो झालो, म्हणलं ठीक आहे उंदीर वगैरे असेल, कारण एवढं कोणी विचार करत नाही, म्हणजे वाजलं असेल नॉर्मली आपण विचार करतो. नंतर तो डायरेक्ट सिलेंडर पडला. आता हे केव्हा कळलं, जेव्हा असा जोरात आवाज आला तेव्हा हे झालं की सिलेंडर पडलंय. साधारण टायमिंग काय असेल? काहीतरी 10-11च्या दरम्यान असं, कारण घरचे लवकर झोपतात ना. मग काम त्या दिवशी मला शो नव्हता, तर ते झोपलो मी. म्हणजे जे 2 दिवस म्हणजे पहिल्या दिवशी पाणी गेलं त्या दिवशी ऍडजस्ट केलं. 2 दिवस पाणी आम्ही स्मशानभूमीतून भरलं, ठीक आहे. आणि म्हणजे 3 दिवस झाले धरून चालू आपण. नंतर 4थ्या दिवशी ह्यो सिलेंडर रात्री हे झाला, पडला. मी म्हणलं कसला आवाज बघितलं, सिलेंडर पडला. आईला मी खवळलं, आई तुला अक्कल नाही का, काय हे म्हणलं हे असं नाही का, सिलेंडर वगैरे पडला का, आडवा बिडवा ठेवला असेल तू म्हणलं, तुला कळतं का, नाहीतर कदाचित असं सिलेंडर ठेवतो ना असा, त्याच्या म्हणजे असं थोडक्यात किचन वाट्याच्या आतमध्ये जागा असते ना, तिथं सिलेंडर ठेवला आणि तिथून असं पाईपलाईन आहे, तर त्याच्या मागे वस्तू ठेवल्या असेल किंवा त्याच्या वजनी पडला असेल. आईला म्हणलं एवढं वजन कशाला ठेवती, किंवा आडवं सिलेंडर कशाला ठेवलं. आता इतकं वर्ष झालं आई तिथं सिलेंडर होती, अचानक पडेल कसा. मी म्हणलं ठीक आहे, होतं कधी असं नाही का. तर पडला. नंतरून आईने नीट ठेवला आणि झोपलो आम्ही. झोपल्यानंतर एक 10 मिनिटांनी परत सिलेंडरचा खडखड आवाज यायला लागला. तो पडला सिलेंडर आणि त्याच्यासोबत कसं झालं, आमची जी भिंती आहे ना, भिंतीच असं पहिल्याच्या काळात ना कशी खिडकी असतात बघा. ओके. हो, मागच्या म्हणजे तिथे तर मागची बाजू असते ना बोळ, आणि त्याची आपल्या घराची खिडकी ती अशी सिमेंटाचीच असते ना. ओके. ती सिमेंट पाईप आता जे गजवाले आहेत त्याने सिमेंटच्या खिडकी असायच्या. सिमेंटच्या खिडक्या आता पण असतात खूप जणांची तर. ओके. त्याच्यावरती आता कसं आहे,
त्याच्यामधून हवा वगैरे येते किंवा असं कोण जरी आलं बोळीमध्ये ड्रेनचं काम करायला, घरामध्ये आपण नॉर्मल अवस्थेत कसंही असतो, कुणी बघतं ते बरोबर वाटत नाही ना. मग त्याच्यावरती अशी हे लावली होती, प्लाउड लावला होता. ओके. आणि प्लाउडला आईने अशी दोरी लावली होती, अशी करून मागच्या दिली होती आणि मागच्या बाजूला अशी लावलेली होती. आणि जरी तिथून असं ओढलं ना त्याचा आवाज येतो प्लाउडचा, म्हणजे पातळ होता येत आवाज येतो. आईने वाटतं घट्ट नव्हती बांधलेली, ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. पण त्याच्यानंतर काय झालं, तो दुसऱ्यांदा पडला सिलेंडर, दुसऱ्या वेळेस पडला आणि त्याच वेळेस तो आता सांगितल्याप्रमाणे तशी खिडकी होती ती अशी हे व्हायला लागली, आवाज करायला लागली. मी म्हणलं आवाज कशी काय करते खिडकी. पहिली गोष्ट मागून तर येईल आवाज, नाहीतर घरामध्ये कोण असले तिथे लहान मुलं काही वगैरे करू शकतो किंवा मोठा माणूस बळणी करायचं तर, पण यायला लागलं. नंतर डोक्यात विचार आला की आईने सिलेंडर लावला होता ना मग अशी सांगितलं, मग आईने परत काय चुकीचा लावला असेल सिलेंडर नाही का, किंवा असं ठीक आहे काय विषय नाही. पण थोड्यात मनात भीती पण होती ना. मग आवाज पण आलता, थोडं जरा वेगळं वाटलं. जरा आलं, म्हणलं काय चाललंय, म्हणलं आई तू झोपेत कशी सिलेंडर ठेवायला लागली, आवाज पण येतोय. आई म्हणली तिथं उंदीर असेल आणि मी सिलेंडर पण व्यवस्थित ठेवलाय. मग तिसऱ्यांदा सिलेंडर पडला. आई म्हणले काही होते नाही, आवाज पण यायला लागला. आणि कोणे माझ्या वेगवेगळ्या पद्धतीने, आता लेडीचं बोलणं कसं असतं कधी कधी रागामध्ये, तसं त्या पद्धतीने माझी बोलायला लागली, मला खवळायला लागली. अनिकेत आवाज कसले येतोय म्हणून त्या मागच्या माणसाला कोणातरी बोलायला लागली. आई म्हणलं ठीक आहे मागच्याला शांत बसू, घरातलं सिलेंडर कोण पाडतंय मग नाही का. मग माझं डोकं फिरलं. मी म्हणलं आई आपण मागं जाऊ, पप्पांना पाठवलं, त्यांचं इथं थांबलं. आई इकडून खवळत होती त्या माणसाला आणि वडील तिकडून गेले, बघायला गेले. तिथं उंदीर नव्हता, घुस नव्हती, काय नव्हती. आमची तर असं काय बोळीमध्ये नसते, मग स्वच्छ आहे सगळी बोळ. आणि मग झोपलो आम्ही. पण असं वाटलं होतं की काहीतरी आपल्यासोबत घडतंय ना, ते चुकीचं घडतंय. ओके. म्हणजे असं थोडस टेन्शन होतं. पण मी भूताला वगैरे मानत नाही, पण नंतर मानायला लागलो भूताला वगैरे. पण आता काय टेन्शन नाही, मी सांगल काय काय झालंय ते. मग त्याच्यानंतर शो होता माझा, 3 दिवस झाले, 4थ्या दिवशी ही गोष्ट घडली. बरोबर कराय. 1 मिनिट फक्त चालू काय व्यवस्थित बघू द्या, ते करेल मी. हे कॅमेरा का बंद होतो मला हेच समजत नाही. बरोबर आहे, चालू आहे. चालू आहे ना. हा, कट नाही झालं. नाही 12 मिनिटाचा आहे, पण तो ऑफ होऊन जातो का, म्हणून बघितलं एकदा बघू. आता कसं घडलं की आता ह्या सगळ्या गोष्टी नाही का, आता टेन्शन नाही म्हटलं. 3 दिवस पाणी आणलं, 3 दिवसानंतर म्हटलं ही अशी गोष्ट घडायला लागली नाही का. एकदा दोनदा तीनदा असं झालं. म्हणजे हे पण तीनदा, हे पण तीनदा. म्हणजे पाणी पण 3 दिवस गेलं आणि हे ज्या गोष्टी ज्या आहे ना आता सांगितलेल्या, या 3 दिवस घडल्या. आणि 3 किती 6 दिवस. 7व्या दिवशी काय झालं, मला एक शो आला, तर मी मॅजिक शो करतो. भोरचे विक्रांत सरांनी मला काम दिलं, आणखी शो असाच आहे आणि मी लिहून ठेवतो ना या सगळ्या गोष्टी. तर लिहून ठेवल्यामुळं मी इथून घरातून गेलो, कुठं कामाला जायचं होतं. मला त्यांचा फोन आला, त्यांच्या घरातले वारलेत, एक्सपायर झालेत. ट्विस्ट बघा, आता किती सगळे एकाच वेळेस वाईट घडू शकतं का? तो कधीच नाही घडू शकत. इथं पाणी आणायला गेलो, मुर्दा जळत होता, ठीक आहे, 2 दिवस ते झेललं, 1 दिवस पाण्याचं ऍडजस्ट केलं, असं 3 दिवस गेले. आणि त्यानंतर 3 दिवस असं घरामध्ये घडलं आणि डायरेक्ट म्हणजे 7व्या दिवशी काम होतं, त्या दिवशी ती लेडीज वारली. म्हणजे असं ऐकताना आहे ना हे होतं, म्हणजे आता ते नको सांगू वाटतंय, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी घडतात ते, पण ह्या सगळ्या खऱ्यात मी किती नाही म्हणलो नाही होऊ शकत या गोष्टी, ह्या अशक्य आहेत, तरी पण त्या गोष्टी घडतात ते. म्हणजे मी जादू त्या लेवल पर्यंत गेलोय ना, पण त्या जादूच्या पुढपर्यंत ह्या गोष्टी घडलेल्या आहेत की जादू सुद्धा फेल आहे. हे सगळे प्रसंग घडलेत माझ्यासोबत. आता मी सांगू नाही शकत शब्दामध्ये. आता हे झालं, त्याच्यानंतर ह्या गोष्टी घडल्या, म्हणजे तिथं म्हणजे गेलो, मैत वगैरे झाली. दुसऱ्या दिवशी मला फोन आला, अनिकेत भोरमध्ये अजून एक शो आलाय, ठीक आहे. म्हणजे 7 दिवस नाही तर 8वा दिवस लागला. म्हणजे काम ज्या दिवशी कॅन्सल, त्या दुसऱ्या दिवशी शो आला अचानक, करशील का अनिकेत? मी म्हणलं सर नाही का, म्हणलं करतो,
पण म्हणलं जो ऍडव्हान्स दिला होता ना तो कट नाही करायचा, ते मलाच राहणार. कारण पैसे ऍडव्हान्स कशासाठी असतो की एखादं काम बुक करण्यासाठी असतो, ते कॅन्सल करायचे पैसे माझ्याकडे राहतात. तो म्हणला ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही, ऍडव्हान्स तुला कॅन्सल झाला कामाचं तुलाच ठेव, दुसरं तुला फुल पेमेंट देतो. मी म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. मग नाही का गेलो मी तिकडं कामाला, आणि जाताना एक चक्कर येत होते, मला असं कळत नव्हतं. अशी गाडी चालवत होतो ना असं भोर वगैरे. आता 2025 आता रस्ते चांगले झालेत बघितलं तर, फक्त लाईटी वगैरे नाही येत त्या पद्धतीने भोर मध्ये जाताना. आणि भोर मधली गोष्ट म्हणजे महत्वाची काय आहे माहितीये का, तिथे एक धरण आहे मोठं, इंग्रजांच्या काळात बांधलेलं धरण आहे. ते धरण कसं बांधलं माहितीये का तुम्हाला? नाही नाही माहित. मी सांगतो, म्हणजे ह्या गोष्टी मी अगोदर मॅजिक शो केलेत ना तिथं ह्या गोष्टी सांगितलेल्या मला, म्हणजे तिथल्या गावकऱ्यांनी सांगितल्यात. तिथं जे भिंत बांधतो पहिल्याच्या काळामध्ये कसं होतं प्रथा, या प्रथाला मी विरोध करतो. पण त्यावेळेस कसं होतं, एखादा पूल बांधायचा असेल कुठलं स्ट्रक्चर, पहिल्याच्या काळातले पूल दगडे असायचे, आताची ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी नाही. मग तिथं माणसाला नरबळी दिला जायचा. हा, मी ही कन्सेप्ट ऐकलेली, कारण चायनाची जी भिंत बांधत होते ना, वॉल ऑफ चायना. हा, वॉल ऑफ चायनाची, त्या खाली सुद्धा काहीतरी लोकांचे बळी दिलेत, आणि मग ती भिंत पूर्ण झाली, कम्प्लीट होऊ देत नव्हतं असं. म्हणजे वॉल ऑफ चायना. पण आपल्या भारतामध्ये ही प्रथा आहे, पूर्ण जगामध्ये नाही म्हटलं तरी पण. त्या गोष्टी कानावर येऊ नाही देत. कुठली मोठी प्रोजेक्ट करायचा असेल त्या गोष्टी, म्हणजे अनाथ वगैरे रस्त्यावरची गरीब माणसं उचलून वगैरे, त्यावेळेस पण होती, आता पण आहे. पण त्या लोकांना उचलून त्यांना बळी दिला जातो. आता ते नवले बीचचा बी किस्सा तुम्हाला माहितीये कसा आहे काय? हो, ते ऍक्सिडेंट. आता तिथं काय आहे काय माहित नाही, पण तिथं जो धरण बांधलं होतं ना, ते धरण बांधताना अशी असं म्हणतात तिथली लोक, गावकरी, आमच्या पूर्वजांना वगैरे, इंग्रजांनी मुंडकी तोडली होती, आणि मुंडकी तोडून त्या भिंतीच्या मिनार मध्ये असे घातलेले आहेत. आणि त्याच्यावरती तो पूल बांधलेला आहे. तो पूल म्हणजे जो धरण म्हणतो आपण, सॉरी त्याला धरण म्हणतो. धरण जे बांधलंय ना पूर्ण, ते मुंडकं तोडून ते म्हणजे बळी देऊन ते पूर्ण धरण बांधलेलं आहे, नाही का? अच्छा अच्छा. धरण बांधले, ते अजून पण धरण आहे, मोठं धरण आहे ते. हो, तर त्यामुळे थोडी मनात बी भीती. भोरची जागा म्हटलं तर एक हॉरर आहे थोडक्यात. तिथे राहणाऱ्या माणसांचं मला भारी वाटतं की त्या ठिकाणी राहतात ते एवढं ताकद घेऊन. पण बाहेरची माणसं येतात ना, त्यांच्यासोबत अशा गोष्टी घडतात चुकीच्या. माझ्यासोबत बी घडल्यात. मग तिथं जाताना मला चक्कर येत होती. आपलं चक्कर पासून चाललं होतं, चक्कर येत होती मला. पण गेलो मी कामाला, शो वगैरे केला, छान झाला शो, काहीच प्रॉब्लेम नाही. जेवण वगैरे केलं. काहीतरी 10 वाजता निघलो होतो मी. 10 वाजता निघलो. त्याच्यानंतर परत फोन आला, थोडं बोललो वगैरे तिथंच. मग निघत होतो ना, गाडीवरतीच बोलत होतो. तू जाता जाता रस्त्याने काय झालं माहितीये का, त्याच्यानंतर सुमसाम रस्ता आहे, तिथल्या लाईट वगैरे ना. आता रस्ते चांगले, पहिले खराब होते, त्यामुळे हळूहळू व्यवस्थित गाडी चालवावी लागते. तिथं जाताना म्हणजे माझ्याकडे ऍक्टिव्हा 4G होती. एक अप्पर एक डिप्पर असतो गाडीला, त्यामधला अप्पर गेला होता माझ्या गाडीचा. त्यामुळे डिप्पर असल्यामुळे ज्यांच्याकडे ऍक्टिव्हा 4G आहे ना, त्यांना समजत असेल मी काय बोलतोय. त्याचा डिप्पर राहिला होता, अप्पर नव्हता. त्याचा बल्ब खराब झाला होता, आणि काम पण अचानक कॅन्सल झाल्यामुळे मी गाडी सर्व्हिसिंग नाही केली. दुसऱ्या दिवशी परत आहे ना, दुसऱ्या दिवशी आलं, म्हणलं जाऊ दे, कसं तरी येऊ आपण, कुठल्या गाडीच्या मागे जाऊ. पण गाड्याच नव्हतं ना तिथं. तरी पण मी थोड्या लाईटीवरती ऍडजस्ट करत होतो, आणि रस्ते खराब होते, हळू चालवत होतो. गाडी थांबली, फोन उचलला, आणि फोन उचलल्यानंतर मला ह्यो फोन दिसला, कुठला कंपनीचा फोन दिसला, म्हणजे कंपनीचा फोन आलाय म्हणून. आणि मला सवय की कंपनीचे फोन उचलल्यानंतर नाही का, की काय बोलतं ते बघू आपण, ती सवय. मग फोन लावला, आणि कसं असं 2 प्रकारचे कंपनीचे फोन असते. एक नॉर्मल असतो, जो कोणतरी बोलत असतं, आणि दुसरा एक रेकॉर्ड केलेला असतो कॉल. रेकॉर्ड केलेला कॉल आला, कट केला फोन, बघितलं समोर, आणि मी कुठल्या गोष्टीला लगेच रिॲक्शन नाही देत व्यवस्थित बघितल्याशिवाय. माझी सवय, एक झाड होतं, झाडाच्या इथं ते नक्की सांगता नाही येत काय आहे म्हणून. ज्याला पण भूत दिसलं असं ना, खरोखर आता मी बघितलेलं भूत, त्याला मी काय बोलतो ना, ही गोष्ट समजत असेल, कॅमेरा मध्ये पण सांगतो, जे बघतात ते आपले पॉडकास्ट. असं साडी वगैरे पण होती, आणि असं फाटलेले कापड पण होते, आणि असं
म्हणतात ना असं ट्रक्चर होतं. अच्छा. हा, ते हालत नव्हतं, त्याच्यामधून फक्त असे 2 डोळे चमकणारे होते. सर म्हणजे फेस दिसतच नव्हता. फेस दिसत नव्हतं, असं काळं काळं वाटत होतं ओके. आणि फक्त त्यातून डोळे चमकत होते. नक्की ते कुत्रं होतं का रानमांजर होती? तर रानमांजर पण अशी मोठी असते ना वाटतं थोडं म्हणतात, पण कुत्रच मी थोडक्यात समजवतो. पण एवढे डोळे कसे चमकू शकतात? पण वाटलं, म्हणलं मनात आलं होतं लांडगा असेल नाही तर कोल्हा असेल, असं थोडं वाटलं होतं. आता गाव एरिया म्हटलं तर त्या गोष्टी असतात नाही का, असेल नसेल मला माहित नाही कुठले प्राणी आहेत बोरमध्ये. पण आता सध्या बिबट्याचं वगैरे प्रकरण आलं, त्यावेळेस बिबट्या वगैरे असं काय पेपरामध्ये येत नव्हतं 2024 ला एवढं काय नाही का. तर म्हणलं असं बघत होतो मी, पण असा आवाज येतो, मी आवाज दाखव असा येत होता. मी म्हणलं कदाचित कुत्र्याची आई जेव्हा पिल्ल देते तेव्हा पण त्याच्या समोर जातो तेव्हा अशी घुरत असती. ओके ओके, म्हणजे हा पिल्लांकडे जात. हो हो. पण त्याचं कुत्रं पण नव्हतं, काय नव्हतं. पण असं कधी कधी होतं ना, आपण कामाच्या ट्रेस मध्ये असल्यावरती आपल्याला वेगळंच काय कधी कधी दिसायला लागतं. जास्तच मोठं होतं म्हणलात ना तुम्ही सर ते? नाही तो कदाचित एवढं होतं ते, असं साडी पण होते फाटलेली कापड वगैरे. कधी त्या कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये ते पिल्लू टाकला असेल नाही का, असं थोडं वाटलं. पण ते ऍक्च्युअली मध्ये भूत होतं. हे केव्हा समजलं सांगतो मी तुम्हाला. त्याच्यानंतर फोन ठेवलेला होता आणि त्याकडे बघत होतं ना असं लाईट, म्हणजे स्क्रीन बंद करून, आणि फोन ठेवला, गाडी चालवली. आणि मला सकाळपासून हे जाणवत होतं. आता एक सांगायचं राहिलं तुम्हाला, सकाळपासून मला असं जाणवत होतं की माझं अंग दुखतंय म्हणून. दुखतंय असं. आता काय असतं माहितीये का, 2 प्रकार असतात. माणूस आजारी असेल ना तो प्रॉपर आजारी असतं, नाहीतर माणसाला असं भूत वगैरे किंवा असं काहीतरी त्यासोबत चुकीचं घडणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा हे जे पाय असतात ना आपले पाय, हे असं दुखायला चालू होतात, गोळे येतात. हा, मला आता पण असं फील होतंय. ते जेव्हा फील झालं होतं ना, आता उगाच आलो असं वाटतंय तुम्हाला सांगण्यासाठी या गोष्टी. पण होते मला त्रास, ते मी समजू शकतो. असं कमरेच्या बाजूला दुखतं, असं बॉडीशी पेन करायला चालू होती, पण आजारी वाटत नाही आपण. ओके. आता बी तसंच होतंय. त्यावेळेस मला असं पेन होत नव्हतं, अंग दुखत नव्हतं, पण असं शरीर थकल्यागत वाटत होतं. आता मी मॅजिक केली, माझ्यामध्ये एनर्जी येते, कारण मी कामच नाही करत. माझे हात बघितले ना बघा तुम्ही कसे आहेत, मुलीप्रमाणे आहेत का नाही, व्यवस्थित आहेत. सॉफ्ट आहेत. हो सॉफ्ट आहेत, म्हणजे तुमच्यापेक्षा सॉफ्ट असं म्हटलं तरी चालेल. खूप सॉफ्ट आहेत माझे हात, म्हणजे नाही का. असं पण अंग पेन करायला लागलं माझं, असं नाही का. आता काम केल्यानंतर माझ्या अंगात ताकद येते ना, पण असं पेन करायला लागलं अंग. असं वाटत होतं की काहीतरी करावं पण नाही होते माझ्याकडून. असं डोकं दुखत नव्हतं, पेन करत होता. नक्की कळत नव्हतं काय झालंय मला, नक्की टॉयलेटला लागलीये का काय वेगळं झालंय असं माहित नव्हतं मला, पण त्रास होता. मग गाडी तशीच चालवायला लागलो मी. थांबवली गाडी. थांबवल्यानंतर परत फोन आला, त्याला कंपनीचाच आला होता फोन. ओके. नंतर काय होतंय म्हणलं, उचलू का नको, परत उचलू म्हणलं. तिथून आवाज काय आला माहितीये का, असा फोन. मी म्हणलं कोण बोलतंय, म्हणलं हॅलो. म्हटलं कुणीतरी असं बळीनी मित्र वगैरे नाही का, टाइमपास मजाक. आणि माझा एक मित्र आहे आदित्य घरकर नावाने, म्हणजे खूप म्हणजे चांगला मित्र आहे तो. तो गेम्स वगैरे मध्ये चांगला टॅलेंटेड. त्यांनी मला दाखवलं होतं की अनिकेत, की नाही का हे बघ म्हणला नाही का, माझ्याकडे असं मी कोणाला फोन लावले ना, इंटरनॅशनल नंबरनी फोन जातात समोरच्याला नाही का, कळत नाही, कदाचित त्यांनीच फोन लावला असेल असं वाटलं मला. पण ठीक आहे म्हणलं, विचारू म्हणलं, ए आद्या कशाला फोन लावलाय, काय रे कशाला फोन लावलाय. कोणच बोलत नव्हतं. हॅलो, हे आवाज येतो का आद्या, तो म्हणला काहीच नव्हतं बोलत, शांत होतं, पूर्ण ब्लँक आवाज आला. हे इकडं बघ असा आवाज आला आणि डायरेक्ट फोन कट झाला आणि फोन हँग पडला त्याच्यामध्ये. तुम्हाला ही गोष्ट खरं वाटू खोटं वाटू नाही त्या व्हिडिओ मध्ये, पण हे जे झालंय, मी बोलताना शब्द मागं पुढं झाले असेल, पण ही गोष्ट माझ्यासोबत घडलीये, हे तुम्हाला मान्यच करायला लागणार. कारण मी बघितलंय, मी एलियन पण बघितलेलं आहे, तुम्हाला सांगतो. एलियन म्हणजे आता एलियनचे स्पेसशिप वगैरे भेटत नाही, असं जाताना एक ताजा पठार आहे, त्या बाजूला एलियन, म्हणजे असं पळत पळत तिथपर्यंत गेलोय मी. लहान वय ना, असं पळायची खूप सवय होती पहिल्यापासून. म्हणजे माझे गणेश सुकाळे नावाचा मित्र आहे, त्यांनी एलियन आणि मी बघितलेले एलियन.
त्यांनी पण भूत पाहिले. पण हे भूताचा प्रसंग फक्त माझा सांगतोय मी. एलियन बघितलंय त्यामुळं मला हे सगळं बघितल्यानंतर पण नाही का असं काय खरे आयुष्यामध्ये हे माहितीये मला. तर मग आपलं फोन माझा असा म्हणजे असा आवाज यायला लागला जेव्हा असं टीव्ही बंद करतो ना, असा ब्लँक आवाज यायला लागला. टीव्ही बंद केल्यानंतर कसा ब्लँक आवाज आहे तसा यायला लागला. आणि इकडं बघ असा आवाज आला. मी म्हटलं हे आदित्य म्हणलं इथं करूच नाही शकत, काहीतरी वेगळा नक्की विषय. मी म्हटलं असंच असेल काहीतरी नाही का. मग त्याच्यानंतर बघितलं मी माझं 5'7" आहे हाईट माझी. त्याच्यानंतर वरती अशी एवढी जागा सोडली तसं झाड होतं. एवढं काय अंतर लक्ष नाही पण तेवढंच असेल झाड, तेवढंच असेल झाड. त्याच्यावरती असे व्हाईट कलरचे असे फाटलेले अर्धवट असे कपडे घातलेले होते. नक्की ती स्त्री होती का पुरुष होता, कुठला प्राणी होता का ते माकड होतं, वानर होतं, अस्वल होतं, ते काहीच माहित नाही मला, काहीच माहित नव्हतं. पण होतं काहीतरी ते. असं वाकडी मान होती त्याची, अशी वाकडी मान होती. आणि वाकडी मान होती त्यानंतर ते असं त्याने वळला असं, म्हणजे तिकडं तोंड होतं, माझ्याकडं बघितलं त्याने. त्याचे डोळे चमकत होते. म्हणजे जे अगोदर तुम्हाला सांगितलं ना तशाच पद्धतीने. आता ते झाड तर पिल्ल नाही जन्माला घालू शकत ना, बरोबर नाही का. ते कुत्र्याची आई किंवा असे मांजर वगैरे रानबोका पण स्पष्ट समजत होतं की ते प्राणी पण नाहीये कुठला, आपलं नाही का. तुम्ही म्हणता तुम्ही एलियन बघितलं, मग एलियन वगैरे त्या टाइप मध्ये काय असेल का सांगताच येत नाही? आता भूतच होतं ते. अच्छा, भूतच होतं. तुम्ही किती म्हटलं ना ते भूत 100% होतं. मी आज पण म्हणतो भूत आहे ते. ओके. भूत कसं आहे, कारण ते प्रत्येक प्राण्यापेक्षा वेगळं वाटत होते ते. बोलणार कसं इकडे बघ, बरोबर आहे. अच्छा. हो, तर ते भूत होतं पहिल्यांदा. म्हणजे ते आता ठीक आहे तुम्ही समजून चाला की माकड होतं किंवा काय होतं, पण त्याच्या असं होतं, असा हात पूर्ण असा हितपर्यंत होता. आता मला ते करू नाही शकत मी. असं होतं, असंच होतं थांबलेलं. हात वगैरे दिसला होता का तुम्हाला? असं हात वगैरे पाय होते पण त्याचे असे होते, छोटे हात होते त्याचे. ओके. हो, छोटे हात होते. आणि त्याला बघितलं मी सगळ्यात पहिल्यांदा. मी पण बघितलं काहीतरी फोन असं होतं ना चालू, जेव्हा आवाज आला इकडं बघ म्हणून, तेव्हा बरोबर 10:25 होते. आणि मला खूप सवय आहे की बाबा टाइम बघायची. आता तुम्ही म्हणत असाल एवढं परफेक्ट टाइम वगैरे कसं सांगतो, ठीक आहे ना. आता माझ्या हातात आत्ता मी बघितलं ना एक घड्याळ आहे. ओके, हा मी ते ऑब्झर्व केलं. हो, ही अंगठी म्हणजे अंगठी नाही, अंगठी आहेच पण ते घड्याळ पण आहे. आणि दुसरं घड्याळ इथे, म्हणजे असे 2 घड्याळ आहेत माझ्याकडं. किती म्हणलं तर ह्याच्यावरून कळतं की मी किती टाइम बघायची सवय आहे तुम्हाला. मोदी साहेबांना पण असं उलट घड्याळ घालतात, ते असं बघतात टाइमिंग, म्हणजे त्यांच्याप्रमाणेच मला पण सवय आहे. ठीक आहे. तर काय झालं, तर तेव्हा वाजले होते 10:25 झाले होते. तेच झाला असं, थोडं मागं पुढे होऊ शकतं पण 10:25 झाले होते. आणि मी असं बघितलं तिथं, बघितलं होतं आणि स्तब्ध राहिलो. बरोबर 11:05 झाले होते. तोपर्यंत मी तसा थांबलो होतो त्याकडे बघत. असं मनामध्ये काहीच चाललं नव्हतं, माझ्या मनात काहीच येत नव्हतं. माणूस झोपल्यानंतर माणसाला स्वप्नामध्ये जरी आलं किंवा नाही आलं तरी पण टाइम कळतो का आपल्याला झोपल्यानंतर? झोपून गेल्यानंतर टाइम कळत नाही आपल्याला कधी टाइम गेला. सकाळी उठल्यानंतर किती कमी झोप भेटली, मला अजून झोपायचं म्हणतो माणूस, बरोबर कराय. तशाच पद्धतीने नाही का, म्हणजे असं स्तब्ध झालो होतो पण झोपलेल्या अवस्थेत नव्हतो, तिथंच होतो मी असं बघत. नंतर बघितलं मोबाईल कॉल म्हणजे कॉलेजच्या अगोदर काय झालं, म्हणजे असं नॉर्मल ह्याच्यामध्ये आलो ना 11:05 तेव्हाच आलो असेल मी नॉर्मल स्थितीमध्ये. आणि ते असं व्यक्ती का काय होतं, प्राणी कसला होता, भूतच होतं ते. कारण असं अस्पष्ट दिसत होतं, स्पष्ट दिसत नव्हतं. कारण स्पष्ट हे प्राणी दिसत असतात, भूत हे अस्पष्ट दिसत असतं. हे ऐकलंय पण मी लाईव्ह मध्ये बघितलं. तिकडच्या इथून इथं बाजू असं उडी खाल्ली, असं तिकडून अशा फांदी एवढीशी होती. त्या फांदीवरती एवढं मोठं, म्हणजे तुम्हाला सांगतो 4 फुटाचं असेल ते भूत. 4 फुटाचंच असेल 100%. कारण उभं राहिल्यानंतर ते उभंच राहिलं नव्हतं शेवटपर्यंत. आता थोडक्यात माणूस बसला तरी पण आपण थोडक्यात अंदाज वगैरे घेऊ शकतो ना. आता 5'7" माझं, तर ते असं छोटं होतं कसलं तरी. तो स्त्री होतं पुरुष होतं हे माहित नाही मला कसलं भूत होतं, पण ते उडतो
जाड फांदीवरतून मोठ्या फांदीवरती चढलं. पहिल्यांदा ठीक आहे बाबा, त्या फांदीवर त्याचं वजन ऍडजस्ट होत असं, पण छोट्या फांदीवर कसं काय गेलं? ती छोटी फांदी पण हल्ली नाही. अच्छा. फांदी हल्ली नाही अशी. म्हणजे असं म्हणजे मी सांगू नाही शकत. इकडून तिकडं, मग तिथून तिसऱ्या फांदीवरती, परत तिकडे लक्ष गेलं माझं. आणि तेव्हा काहीतरी असं मोबाईल बघितला मी, असा मोबाईल बघितला, मोबाईल हातातच आहे ना माझ्या, तेव्हा हातात होता ना, असा मोबाईल म्हणजे मोबाईल होतून आवाज आहे, त्याचं स्क्रीन बंद केलं, त्यांनी इकडे लक्ष दिलं होतं त्यावेळेस नाही का. बघितलं तर 11:05 झाले. हे काय एवढं काय करतोय मी? तुम्ही तिथेच होते? हो तिथंच होते, तिथंच होतं, पण कळलं नाही. आता तिथून गाड्या गेल्या असेल नसेल माहित नाही. एवढं रात्री चुकून गाड्या थांबवणार बरं? बरोबर आहे. काहीतरी वेगळा विषय म्हणून नाही का, गाड्या कशाला थांबवल. मग काय झालं, मग मी तिथंच होतो. मग तिथून पहिली गाडी, म्हणलं काहीतरी वेगळं होतंय माझ्यासोबत चुकीचं नाही का. त्याच्यानंतर मी काय केलं, मी तिथून गाडी घेऊन गेलो फास्ट मध्ये. समोरून लाईटीचा दिवा माझा कमी होता, तरी पण मी गेलो गाडी घेऊन माहिती का. तिथं म्हणजे घरी गेलो मी, तिथून गेलो निघून, आणि दिसत नव्हतं. पण म्हणलं जाऊ दे, खड्डा वगैरे, गाडी फॉर्कआउट झाली तरी चालेल, पण म्हणलं इथून पहिलं निघायचं आपल्याला नाही का. कसं तरी गेलो, घरी गेलो, मी रडायला लागलो. आई मी भूत बघितलंय म्हणून नाही का, असं तसं फुल टेन्शन मध्ये ना मी. माझं असं डोकं काम करत नव्हतं. आणि त्याच्यानंतर डोकं काम करत नव्हतं. आईला म्हणलं पप्पांना माझ्या शेजारी झोपू म्हणून, माझ्या शेजारी असले पाहिजे पप्पा. तर पप्पा माझ्यासोबत झोपले. आणि मला लहानपणीपासून सवय काय, पप्पांच्या हातावरची झोपायची. पण पप्पांचं ऑपरेशन झाले ना, डोक्याचं ऑपरेशन. मी 3 वर्ष तेव्हा कवटे काढलं, म्हणजे असं खुपडे काढून त्यांचं ऑपरेशन केलं होतं. पोलवरतून शॉक पडल्यामुळे खाली नाही का पडले होते. त्यानंतर जरा मोठं झालो, मीच घर सांभाळायला लागलो सगळं. तर म्हणजे सगळं आपणच करतो आता. तर पप्पांनी मला पहिल्यांदा म्हणजे कुशीत घेतलं. वयाच्या 3 वर्षाला ऍक्सिडेंट झाला होता. 3 वर्षाचे होते, म्हणजे मी 3 वर्ष तेव्हा ऍक्सिडेंट झाला होता वडिलांचा. त्यानंतर आता माझं किती वय आहे, 29 वय. त्याच्यानंतर म्हणजे वडिलांनी मला पहिल्यांदा कुशीत घेतलं. आणि झोप म्हणून घाबरू नको, मी तुझ्या सोबत आहे. आणि सिलेंडर वगैरेचा तो प्रॉब्लेम झाला होता, घरच्यांना कळलं होतं काहीतरी 100% आपण स्मशानभूमीत गेल्यामुळे झालेलं आहे. लागले काय? हो लागले. पण नक्की भूत तिकडं पण कसं काय आलं, नक्की तिथलं भूत होतं का स्मशानभूमी मधलं भूत होतं, म्हणजे भोर मधलं भूत होतं का स्मशानभूमी मधलं होतं, हे मला अजून पण कळलेलं नाहीये. पण त्याच्यानंतर काय झालं माहितीये का, मी नाही का घरी आलो, तो झोपलो वगैरे. आई म्हणली नरसिंह सरस्वती, तुम्हाला माहिती असेल मंदिर, तिथं गेलो. म्हणजे फेमस मंदिर, तिथं भूत वगैरे लागलेलं असेल ना, ते भूत काय होतं माहितीये का, ते निघून जातं नाही का त्यांच्या अंगामधलं. पण त्यांच्याकडे गेल्यानंतर मी म्हणलं असा असा प्रसंग घडलाय माझ्यासोबत, काय करायला. त्यांनी एक एवढी लाल पिशवी दिली एवढी. त्यामध्ये पिशवीमध्ये काय होतं माहित नाही. ते म्हणले उघडायचं नाही कधीच, ते घरामध्ये ठेवायचं. आता पण आहे? हो आता पण आहे. म्हणजे दरवाजा आहे ना खालच्या घरातला, कसं असतं खालून वरपर्यंत वस्तू जात असते. निगेटिव्ह एनर्जी खालून संपल्यानंतर वरची आपोआप संपली जाते वरपर्यंत, म्हणजे पूर्ण घरापर्यंत. ते म्हणले खालच्या घरातच ठेव. पहिले विचारलं घर केवढं आहे, मी म्हणलं 2 मजली घर आहे. ते म्हणले खालच्या घरात लाव. आणि त्याच्यानंतर म्हणजे सगळं व्यवस्थित झालं. पण मी खरंच देवाचे आभार मानतो, शंकर बाबांचे आभार मानतो की मी त्यांच्यावरती आतापर्यंत श्रद्धा ठेवली. काय गोष्टी घडल्या माझ्यासोबत बघ दाखवल्या, पण माझ्यासोबत असं दुसऱ्यांसोबत घडतं ना तसं नाही घडलं. आता एक माझा यश नावाचा, यश बेंद्रे नावाचा मित्र, त्याला सुद्धा गाडी चालवतो ना, त्याची डायरेक्ट गाडी कुठं पडली माहितीये का, बारामतीला असं नदीमध्ये पडली गाडी. त्याला काय झालं? अख्खा टेम्पो गेला, अख्खा टेम्पो गेला. तो मला भूत लागलं होतं, मला लागलं होतं. मी म्हणलं ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही. म्हणजे त्या डोक्याला वगैरे लागलं होतं ना सगळं. मी म्हणलं, आणि मी रागामध्ये होतो कारण माझा जम्पिंग आला नव्हता ना, त्याला जम्पिंग जॅक मागवला होता त्याच्याकडून, माझा जम्पिंग जॅक बुक असल्यामुळं. तर म्हणजे त्याच्यासोबत बी काय गोष्टी घडल्यात. त्याच्यापेक्षा माझ्यासोबत भयानक घडलं. त्याला इजा पुसली होती, पण मला इजा पुसली होती, पण काय त्यापेक्षा भयानक मला भूत दिसलं होतं. त्याला दिसलं असेल नसेल माहित नाही, पण ते गाडी पाण्यात पडली, पण मी भूत बघून सुद्धा मी वाचलोय त्याच्यामधून. अच्छा, ही खूप मोठी गोष्ट आहे माहितीये का तुम्हाला. हो हो. आता काय माहितीये का, भूत असतं, पण माझं म्हणणं काय ते ठराविक माणसालाच दिसतं ते भूत, कोणाला दिसत नाही. उठो म्हणला भूत दाखव मला, मग हे काय लोक देवाला मानत नसतात किंवा काही असतं वेगवेगळी पद्धत त्यांना, ठीक आहे तो त्यांचा प्रश्न. पण
ज्याच्या आयुष्यामध्ये भूत दिसतं ना तो कधीच विसरत नाही. हा मला ते भूत दिसलेलं, मी मानत बी नव्हतं भूत. ते भरपूर काय गोष्टी आता ते बसवरती वगैरे नाही का सायका चमत्कार वगैरे असं लावतात. अच्छा, ते पॅम्पलेट लावलेले पेम्पलेट लावले असतात. 10 मिनिट में भूत दर बाधा से दूर. दर से राहत पाय वगैरे नाही का हा, असतं हा, त्या type ते मध्ये. करणी वगैरे. हा. हे असे लोक फसून येत असतात. त्यामुळे माझा भूतांवरती जादू टोण्यावरती विश्वास नव्हता. पण ते जे माझ्यासोबत झालं ना ते खूप होतं, म्हणजे खूप मोठी गोष्ट होती. आणि ते मी काय म्हणतोय सगळ्यांना म्हणजे कोणाला जर खरंच भूत लागलं ना, मी कॅमेरामध्ये पण सांगतो, कोणाला जर खरंच भूत लागलं ना ते त्याच्याकडे जायला नाही पाहिजे. जे खरंच ऍक्च्युअल मध्ये तिथं तशा प्रकारची माणसं येतात, त्यांची भूत काढतात, अशा माणसाकडे गेलं पाहिजे. नरसिंह सरस्वती महाराज, नारायणपूरला देखील गुरुवारी वगैरे कधी कधी अशी माणसं येतात की त्यांना भूत बाधा असते. तिथं आरती झाल्यानंतर सगळे नॉर्मल होऊन जातात. आरतीच्या वेळेस त्यांच्या अंगात ते लेवल ते भूत असतं ना लागलेलं ते निघतं. म्हणजे अशा खूप काही गोष्टी आहेत बघण्यासारख्या, म्हणजे आहेत त्या आपल्याला दिसत नाही, पण तिथं गेल्यानंतर समजतं. आता माणसाच्या अंगात कसं काय येतं, ते देव प्रत्यक्षात येत असतो. मग देव असेल तर भूत का नाही बरं? बरोबर. हे लोकांनी मान्य केलं पाहिजे. फक्त माझं एवढं म्हणणं आहे की अंधश्रद्धेच्या बळी नाही पडलं पाहिजे. एखादा डॉक्टर जर नॉर्मल असेल, 100-200 रुपये घेणारा असेल, तर डोक्याचं ऑपरेशन करू नाही शकत. डोक्याचं ऑपरेशन करणार, डोळ्याचं ऑपरेशन करू नाही शकत. त्यामुळे ते स्पेशलिस्ट लोक असतात त्यांच्याकडे गेलं पाहिजे, जेणेकरून अगोदर कोणाचं काय झालं असेल भूत बाधा त्याच्यामधून निघून आलेले असतात. मग कुणी काढलं ते भूत, त्या माणसांकडे गेले पाहिजे. आणि सहसा आहे ना जादूच्या नावाखाली वगैरे लोकांपासून, अशा लोकांपासून लांब राहिलं पाहिजे. ज्यांना ऍक्च्युअल मध्ये खरंच प्रॉब्लेम आहे ना, आणि ज्यांचं झालंय ना, कुणी काढलंय त्या माणसाकडे गेलं पाहिजे असं वाटतं. आणि मी पण अशा व्यक्तींकडे गेलो की तिथं माझं चांगलं झालं. नरसिंह सरस्वती महाराजांकडे. तुम्हाला म्हणजे अफेक्ट केलं होतं का तुमच्या, म्हणजे म्हणतात ना काही वेळेस बॉडीत पण एंटर करतात हॉरर गोष्टी? नाही, मला दिसत होतं, पण माझ्यासोबत काही चुकीचं घडत नव्हतं. फक्त बॉडी पेन करत होती माझी, पण ती आजारी पण नव्हती आणि काहीच नव्हतं, म्हणजे पेन करत होती बॉडी पण माझी. म्हणजे ते तुमच्या बॉडीमध्ये एंटर नव्हतं झालं, फक्त वरतून वरतून तुम्हाला अफेक्ट करत होतं. असं इफेक्ट करतो. आजारी पडल्या का शरीर थकलंय पूर्णपणे, म्हणजे मॅजिक केल्यानंतर मी असं थकत नाही, पण थकले का वाटत होतं. आजारी पण नव्हतो, काहीच नव्हतं, म्हणजे असं वाटत होतं, मला फील होत होतं नाही का शरीर थकलंय म्हणून. मी उगाच खरं सांगू का, मी उगाच आहे ना तिथं एकच मी जार पाणी पैसे देऊन विकत घ्यायचं होतं, पण स्मशानभूमीतून पाणी नव्हतं भरायचं. आता काही जण म्हणतील व्हिडिओ मध्ये, मग चांडाला असतो तिथं नाही का म्हणतात स्मशानभूमीमध्ये लक्ष द्यायला, त्याला काय होत नाही, त्याला काय होत नाही. कसं असतं माहितीये का, आता माझी कुंडलीमध्ये गुरुराव चांडल योग आहे. माझ्या लाईफ मध्ये असं लिहिलंय की आयुष्यामध्ये सगळं कमवून सुद्धा तुझं आयुष्य कधी कधी असं वाटेल की आयुष्यामध्ये की मी काहीच कमवलं नाहीये. त्याच्यामुळे इफेक्ट पडलेला आहे. काय काहींची कुंडली वीक असते ना, वीक असल्यामुळे पण लाईफ मध्ये असे प्रॉब्लेम असल्यामुळं मन हळवं होतं आणि काही गोष्टी आपल्या पर्यंत आल्या नाही पाहिजे त्या पण येऊन जातात. म्हणजे जी कुंडली स्ट्रॉंग असते ना त्याला काहीच होत नाही. मग ते किती काय करू दे, स्मशानभूमीत जाऊन बसू, त्याला काहीच भूत नाही. पण ते कधी कधी काय प्रॉब्लेम असतो ना कुंडलीमध्ये, वीक कुंडली असली ना, मग त्याचा तो काळ आला ना, मग त्या काळामध्ये त्याला त्रास व्हायला चालू होतो. आणि थोडक्यात माझी वीक नाही, राजयोगच आहे माझ्या कुंडलीमध्ये, पण गुरुराव चांडल योग आहे. आणि माझ्या लाईफ मध्ये तो प्रॉब्लेम त्याच टायमाला यायचा होता आणि तो आला होता माझ्यापर्यंत. पण त्यानंतर गेल्यानंतर ती घडी पुढे बांधल्यानंतर मी वरच्या घरात आता झोपतो, भाडेकरी वगैरे नाही ना, वरच्या घरात झोपतो, राहतो, अंधार करतो, काहीच भीती वाटत नाही. अच्छा. पण एक दिवस होता की मी भूताला वगैरे जादू वगैरेला मानत नव्हतो खऱ्या, पण आता पण खऱ्या जादू काय असते ना ह्याला मानत नाही, ते देवाला मानतो. फक्त भूत वगैरे नसतं असं कोण म्हणलं ना, मी त्यांना विरोध करतो. असतं भूत, पण ते ठराविक लोकांना दिसतं आणि ते मला दिसलेलं आहे. फक्त जादूच्या नावाखाली कोणी फसू नये. फक्त मला म्हणायचंय की असं लाईफ मध्ये प्रसंग असं भूत वगैरे दिसलं ना, पहिलं अशा व्यक्तीकडे गेलं पाहिजे की त्याला खरंच ऍक्च्युअल मध्ये ते भूत काढता येतं, बाजूला काढता येतं, प्रॉपर नॉलेज असलं पाहिजे. कोणी म्हणेल मी भूत काढतो, मी दिवरीशे, मी हे ते, नादी नाही लागायचं. असल्या लोकांच्या नादीच नाही लागायचं. ऍक्च्युअल मध्ये खूप लोक जास्त संख्येत येतात ना या गोष्टी घेऊन. बागेश्वर धाम नाव ऐकलंय का? हो हो. तिथं पण बागेश्वर धाम हे आहे ना, तिथं पण ऍक्च्युअली मध्ये भूत वगैरे काढलं जातं म्हणतात तिथं. आता तेवढं आपण गेलो नाही,
पण तिथं केलं जातं. भरपूर जणांची श्रद्धा आहे. बागेश्वर धाम जे धीरेंद्र शास्त्री ते फेमस आहेत ह्या गोष्टीमुळं. तिथं ऍक्च्युअली मध्ये होतं, हे करतात. ठीक आहे, म्हणजे मी कुठल्या अंधश्रद्धेला बढावा देत नाहीये, पण ज्यांना तिथं फरक पडला त्यांनी तिथं जावं. नाही तर सहसा जादू वगैरे किंवा खरंच भूत लागले असं थोडं काय झालं तर त्यापासून लांब राहिलं पाहिजे, दवाखान्यात गेलं पाहिजे, डॉक्टरकडे गेलं पाहिजे. पण असं जर खरंच आपल्याला जाणवलं, आपल्या डोळ्यासमोर काही दिसतंय, आपण नाही म्हणलं तरी पण, मग तेव्हा कुठेतरी त्याचा वापर केला पाहिजे की जिथं हे करतात, व्यवस्थित करतात, भूत वगैरे लागलं तिथं जाऊन ह्या गोष्टीवर समाधान मिळवलं पाहिजे आपण. तर माझं एवढंच होतं. आता त्याच्या पुढे मी काय सांगू नाही शकत. जे होतं ते पूर्णपणे तुम्हाला खरं सांगितलं. आता व्हिडिओ मध्ये कोणाला काय वाटू किंवा तुम्हाला खोटं वाटू, सॉरी, ते तुमच्या हातात आहे. पण जे माझा अनुभव होता, प्रत्येकाचं वैयक्तिक मत आहे की माझ्या बोलण्यामधून थोडी मागं पुढे चूक झाली असेल, माफ करा. पण जे होतं ना अनुभव, माझ्या भावना समजा, तुम्ही जे बघितलं होतं ना ते मी तुम्हाला सांगितलं. ठीक आहे, पुढे नाही बघा अजून काय बोलू शकत. जे झालं ते सांगितलं तुम्हाला. सर म्हणजे आता तुम्हाला काही प्रॉब्लेम होत नाहीये, आता तुमचं सगळं नॉर्मल आहे? नॉर्मली मगाशी सांगितलं की मी वरच्या घरात जाऊन मस्त अंधार करून झोपून जातो मी. टेन्शन फ्री झालोय. टेन्शन फ्री, काहीच टेन्शन नाही. पण आयुष्यामध्ये जे बघायला भेटत नाही ते बघून बसलोय. पण आयुष्यात कधी असं नाही का, असं शेवट पण म्हणतो ना, काय काय माणसाचा जीवही जातो या टेन्शन मुळे. तसं काय झालं नाही. मी अजून आहे तसं ते व्यवस्थित आहे. मग नाही का, आता पण मॅजिक शो वगैरे चालू आहे तुमचे, म्हणजे सगळं नॉर्मल आहे आता? काय नाही, नॉर्मल आहे मग खटाखट. तर मित्रांनो, हा होता आपला अनिकेत सरांचा अनुभव. जर तुम्हालाही असेच काही अनुभव असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर कळवू शकता. हा आमचा व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे. तर तुमचे अनुभव असतील तर नक्की शेअर करा. थँक्यू.